नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिला जो संदेश स्वामींचा आहे तो हा आहे की तुम्हाला असं वाटतं की तुमची मेहनत कोणच बघत नाही आहे किंवा तुम्ही राब राबताय आणि त्याची पावती म्हणजे की तुम्हाला कोण रेकग्नाइज नाही करत आहे किंवा तुम्हाला त्याबद्दल जे अपेक्षित आहे की तुम्हाला कोणीतरी अप्रिशिएट करावं, म्हणजे काय तर त्याचं पावती प्रमाण द्यावं की तुम्ही चांगलं करत आहात आयुष्यात, ह्याची खंत तुम्हाला कुठेतरी वाटत असते. की तुम्हाला असं वाटतं की मी इतकं सगळं करूनही कोणच नाही आहे माझ्या आजूबाजूला जे माझी तारीफ करू शकतील, प्रोत्साहन देऊ शकतील, हे तुम्हाला कुठेतरी वाटत असतं आतून. तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तुम्हाला कोणाचेही प्रोत्साहनाची गरज नाही आहे, कारण स्वामी बघतात आहे तुम्ही काय करत आहात ते, तुम्ही कुठच्या दिशेने चालला आहात, तुम्ही किती मेहनत करत आहात आणि सगळे ते प्रयत्न तुमचे स्वामींच्या नजरेपासून काहीही लपलेलं नाही आहे. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की तुम्हाला पुढे पुढे असं चालत राहायचं आहे आणि एक दिवस असा येईल ना जिथे तुम्ही इतके चमकाल की लोकांच्या नजरात ते खुपेल. तेव्हा तुम्हाला कळेल की तुमची असली चमक काय आहे. ते जे तुम्हाला आता खंत वाटतं की मला कोणच मला प्रोत्साहन नाही करत, कोणच माझी तारीफ नाही करत, की मेहनत तुम्ही करत आहात ती दुर्लक्ष केली जाते, ती कुणाच्या नजरेतच येत नाही आहे. तर तसं नाही आहे. जे काही काम तुम्ही करत असू दे, ते छोटं असू दे मोठं असू दे, ते स्वामींच्या नजरेत खूप मोठं काम तुम्ही करताय आणि तुम्ही योग्य दिशेनेच पुढे पुढे चाललेला आहात. तर तुम्हाला असंच पुढे पुढे चालत राहायचं आहे. आणि जर तुम्ही काय असं शिकत पण असाल तर त्याच्यामध्येही स्वामी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला त्यातही यश भेटणार आहे. जर तुम्हाला असं वाटत आहे की जर तुम्हाला प्रमोशन पाहिजे आहे किंवा तुम्हाला बिझनेसमध्ये पण काही नवीन योजना आहेत तुमच्या, तर त्याही तुम्हाला अंमलात आणायच्या आहेत आणि त्या तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत, एक्झिक्यूट करायच्या आहेत आणि पुढे पुढे चालत राहायचं आहे. तुम्हाला संयम ठेवून चालायचं आहे. स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की अपेक्षा नका करू की पटकन काहीतरी होऊन जाईल, पटकन काहीतरी तुम्हाला यश भेटेल. प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ आहे. जेव्हा ते तुमच्या भाग्यात लिहिलं असेल तेव्हा ते तुम्हाला नक्कीच यश भेटणार आहे आणि स्वामी कृपेने तुम्हाला ते यश भेटणारच आहे. पण जेव्हा तुम्हाला अपेक्षित नसेल ना, जेव्हा तुम्ही मेहनत करत असाल ना, अचानक तुम्ही बघाल की लक तुमच्या साईडनी फेवर काम करते, भाग्य तुम्हाला साथ देते. ठीक आहे. तर जितकं तुम्ही विचार कराल ना की माझं भाग्य कधी बदलेल, माझं हे कधी चांगलं होईल, तेच कधी चांगलं होईल, ते त्यावेळी नाही घडणार. तुम्ही जेव्हा सोडून द्यायला शिकाल ना गोष्टी, त्यावेळी तुम्ही बघाल की खरा चमत्कार हा स्वामी घडून आणतील तुमच्या आयुष्यात. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला दुर्लक्ष केलं जातंय, तर तुम्हाला तसं अजिबात वाटून घ्यायची गरज नाही आहे. कारण स्वामींच्या नजरेत आहे ना, स्वामी त्याच व्यक्तीला जवळ करतात जी व्यक्ती आहे ना, तिला आयुष्यात सोन्यासारखं घडवायचं असतं, त्याच व्यक्तीला स्वामी जवळ करतात. तर स्वामींचं नाम ध्यान तुमच्या ओठांवर आहे तर तुम्ही स्वामींचे अतिशय प्रिय भक्त आहात, हे विसरू नका. आणि तुमची एक कुठली तरी टफ सायकल आहे ना संपते. ती टफ सायकल तुमच्या कुठल्याही संबंधात असू शकते. ती जर तुम्हाला कुठला आजार झाला आहे मोठा, तर ते कुठे ना त्यातून तुम्ही निघताय. तुमचे नातेसंबंध बरोबर नाही आहे, ते कोणाबरोबरही संबंध असू शकतात, ते तिथूनही तुम्ही निघताय, किंवा ते संबंध चांगले होतात आहे, हे दोन्ही असू शकतं. आणि कामकाजात पण तुम्हाला एक बढोतरी दिसेल, एक वेगळेपण दिसेल, एक तुम्हाला उमंग उत्साह आता वाढेल तुमचा. या गुरुपौर्णिमेनंतर तुम्ही बघाल सगळं काही तुमच्या आयुष्यात हळूहळू करून बदलत जाणार आहे. एकत्र नाही होणार, एकत्र कुठलीही गोष्ट घडत नाही. हळूहळू तुम्ही बघाल की स्वामींची कृपा कशी तुमच्यावरती साथ देत जाते ते. म्हणून नामस्मरण करायचं आहे,
स्वामींच्या नामात खूप शक्ती आहे. तारक मंत्र, स्वामी चरित्र सारामृत हे तर न चुकता या 3 गोष्टी रोज आपल्या दिनचर्येमध्ये गाठ बांधून घ्या. तारक मंत्र, नामस्मरण आणि स्वामी चरित्र सारामृत, सगळ्या गोष्टींवरती तुमचं रामबाण उपाय आहे हा. स्वामींना फक्त तुमची भक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न हे प्रिय आहेत आणि तेच तुम्हाला करायचं आहे. तर हाच होताचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचवला आहे. आणि असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा गजर करा. स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.